आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो गौरव. अरे गिरिजा कशी आहे? हॅलो गौरव. अरे कुठे आहेस तू? गिरिजा ठीक आहे ना? गौरव काय झालं? हॅलो गौरव. अरे काय झालंय? काय रडतोस तू? विक्रांत ताई. काय झालं गिरिजाला? अरे गौरव सांग मला काय झालं गिरिजाला. मी काहीतरी विचारतोय तुला. विक्रांत ताईचा भाऊ. हॅलो विक्रांत. हा वहिनी. वहिनी का रडताय तुम्ही? गिरिजा कुठे आहे? ताईचा ऍक्सिडेंट झालाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? वहिनी कधी झालंय? गिरिजा बरी आहे ना? काहीच माहित नाही. आम्ही आता पोहोचलोय. ताईंची मैत्रीण आहे ना, तिने भाऊंना फोन करून कळवलं, म्हणून आम्हाला समजलं. तरी नाही हे बघा तुम्ही काळजी नका करू. हा मी येतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे गिरिजा? सिटी हॉस्पिटल. अच्छा हो ठीक आहे ठीक आहे. मी लगेच येतो. हा लगेच निघतो मी. काळजी नका करू. हा आलो मी लगेच. हो. भाऊ ताई कशी? त्यांना जास्त लागलं नाहीये ना? डोंट वरी, गिरिजा ठीक आहे. थँक गॉड. आम्ही केवढे घाबरलो होतो माहितीये. ताई कुठे? तिला स्पेशल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. आई म्हणतात ना ते खरं आहे. ताईंवर रवळनाथांची कृपा आहे. म्हणूनच थोडक्यात निभावलाय. आता त्यांना फक्त लवकर बरं वाटू दे म्हणजे झालं. पहिली डोंट वरी. ताई लवकर बरी होईल. गौरव कशी आहे गिरिजा? जास्त लागलं नाही ना तिला? विक्रांत पॅनिक नकोस. थोडंच लागलं तिला. ती होईल लगेच बरी. पण आहे कुठे? मला भेटायचंय तिला. तिला स्पेशल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. आम्ही भेटू शकतो का? हो हो. आई चल. तुम्ही व्हा पुढे, मी डॉक्टरांना भेटून येते. बरं ठीक. इथे हो. इतकं करूनही ती गिरिजा शुद्धीत आहे. मी ट्रीटमेंट देतोय. ती बरी होणारच आहे. आणि मी मला पुन्हा एकदा सांगतो, मी कोणाचाही जीव घेणार नाही. कळलं तुम्हाला? हा मला फोर्स करायचा नाही उगीच. मलाही कोणाचा जीव घेण्यात इंटरेस्ट नव्हताच, पण मला रमाकांत रावांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की गिरिजानी त्या प्रकाशला जिवंत बघितलं, म्हणून सगळा प्लॅन चेंज करावा लागला. कळलं? कोण प्रकाश? कोण प्रकाश? हं? ज्याच्या खोट्या डेथ सर्टिफिकेटवर तुम्ही सह्या केल्यात ना, तो प्रकाश. काय बोलतोय काय तुम्ही? वेळ लागलाय का तुम्हाला? माझं करिअर जाईल पूर्ण पाण्यामध्ये. कळतंय तुम्हाला? ती लवकरच शुद्धीवर येईल. तिला डिस्चार्ज देईन मी आता लगेच. आणि शुद्धीवर आल्यानंतर आपल्या सगळ्यांची नावं घेतली तर मग माझं करिअर. अहो त्याचीच तर भीती वाटतेय. हे बघा, आता आपल्याला असं बेसावध राहून चालणार नाही. मी ठीक आहे. मला माहिती नाही गिरिजा तू असं का वागतेस, पण तू हे मनापासून करत नाहीयेस. ताई माझ्याकडे का बघतीयस?
मी काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही सगळे माझ्यापासून लपवतायत. सॉरी बघ, प्लीज वाईट वाटू नको. तुझी काही चूक नाही आता. गिरिजाने तुला वचन दिलं असेल ना, का तू गिरिजाला वचन दिलं असशील आणि तू ते पाळतोयस. हे बघ गिरिजा, मला एवढं नक्की माहिती आहे की तू हे सगळं मनापासून करत नाही. आतून तुला खूप त्रास होतोय. तुला कसं कळलं? काव्याने सांगितलं मला. विक्रांत, शांत हो, रडू नकोस. मी डॉक्टरांना भेटून येतो. हॅलो, मी डॉक्टरांना भेटून येतो. हॅलो. ताई, म्हणजे तुम्हाला पण विक्रांत बरोबर लग्न करायचंय हो ना? हो वहिनी, खरं तर हे सगळं करताना ताईला खूप त्रास होत होता, पण विक्रांतच्या सुखासाठी ती हे पाऊल उचलत होती. पण ताई, आता मी तुला असं काहीही करू देणार नाहीये. आता ना आपल्याला या गिरिजामुळे सगळं प्लान चेंज करावा लागणार आहे. ऍक्च्युली त्या रमाकांतरावांचा पहिला प्लान होता ना, तो बेस्ट होता. म्हणजे नशिबाने त्यांना तो गरजू प्रकाश मिळाला. मग त्यांनी त्याला सांगितलं की सगळं सगळं व्यवस्थित घडलं होतं. त्या प्रकाशला मुद्दामून गाडी खाली आणलं होतं. तो मेला अशी खोटी अफवा सुद्धा पसरवली होती. दुसऱ्याची बॉडी ठेवून मामा मामींना नाटक करायला सांगितलं आणि या नाटकाचे त्या रमाकांतरावांनी मामा मामींना भरपूर पैसे सुद्धा दिले. गिरिजानं छान या कोर्टाच्या कचटात सापडली असती, पण नेमकं तिनं त्या प्रकाशला जिवंत बघितलं आणि सगळा घोळ झाला. हा असा प्लॅन असतो का तुमचा? हं? तो प्रकाश गिरिजा मयेकरांना दिसणार नाही याची सोय करणार होता ना तुम्ही. तसंच केलं होतं. त्याला गावाला पाठवलं होतं. मग गिरिजा मयेकर काय त्याच्या गावाला गेली का? अरे प्रकाश कुठे आहे म्हणत? हे बघा, त्या मूर्ख प्रकाशचे पैसे संपले म्हणून तो आला आणि नेमकं गिरिजाने तेव्हा त्याला बघितलं. काय टायमिंग आहे तुमचं. मला तुला आई म्हणायची लाज वाटते. तू त्या रमाकांत मयेकरच्या नादाला लागून गिरिजाला संपवायला निघालीस. शी, तू असं करशील असं वाटलं नव्हतं मला आई. पण आता बस झालं. आता तुमच्या नाटकावर पडदा पडणार आणि तो मी पाडणार. नाही त्या प्रकाशला सगळ्यांसमोर आणलं आणि गिरिजाला सोडवलं तर विक्रांत देसाई नाव नाही लावणार. आता बघाच तुम्ही, गिरिजा ह्या प्रकरणातून सुटणार. नाही नाही नाही, हे बघा, त्या गिरिजाने तोंड उघडायला नकोय. तिनं जर का तोंड उघडलं ना तर आपण सगळेच अडकू. जाम भीती वाटते मला आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत होते की मी का अडकीन? हं? दादा तुम्ही पण का अडकाल? तुम्ही काय बोलताय कळते का? म्हणजे म्हणजे हे बघा, उद्या गिरिजाला सुद्धा आली तरी ती आपलं नाव नाही घेणार. हं? का तुम्ही तिचं तोंड दाबून धरणार आहात का? आय विश. म्हणजे कसं आहे, प्रकाश आहे आणि त्याचे नातेवाईक ते मामा मामी यांनी कोणाला बघितलंय? फक्त आणि फक्त रजनीकांतला. रमाकांतला. हो हा, तुम्हाला बघितले का डायरेक्टली? मला बघितलंय, पण डेथ सर्टिफिकेटवर सही करताना फक्त. माझ्याकडे मोठे एक्सक्यूज आहे. मला काय माहित पेशंटचं नाव काय. अडकणार कोण?
रजनीकांत. गौरव, तुला एक गोष्ट सांगायची होती. सांग ना. माझ्या गाडी खाली आलेला तो मुलगा प्रकाश, तो जिवंत आहे. काय? ताई अहो, मेलेला माणूस कसा जिवंत होऊ शकतो? वहिनी, तो मेलाच नाहीये. मी आर्यासाठी चॉकलेट आणायला बाहेर गेले होते तेव्हा मला तो रस्त्यावर दिसला. त्याच्या मामासोबत बोलत होता तो. असं पण असेल ना की कदाचित तुला भास झाला असेल. नाही गौरव, तो प्रकाशच होता. ताई कसं शक्य आहे? हो गौरव, तो प्रकाशच होता. गिरीजा बरोबर बोलती. प्रकाश जिवंत आहे. तुला कसं माहित? मला हे कोणी केलं हे पण माहिती आहे गिरीजा. कोणी केलंय? अजून कोण असणार आहे? तुमचे लाडके काका आणि त्यांच्या सोबतीला जयंत डॉक्टर आणि माझी आई. गिरीजा, आजपर्यंत माझी आई तुझ्याशी जे काही वागली ते सगळं एक नाटक होतं. गिरिजा, कशी आहेस बाळा? आई, बास झाली तुझी नाटकं. इथे सगळ्यांना कळलंय सगळं कोणी केलंय ते. एवढी खालची पातळी गाठची असं वाटलं नव्हतं मला. आई म्हणायची लाज वाटतेय मला. सांग आता, हे सगळं तू का केलंस? बोल, सांग, हे सगळं का केलंस तू? कशासाठी केलंस? कारण माझ्या मनात गिरिजाविषयी राग होता. अगं, राग होता म्हणून काय जीव घेणार होतास गिरिजाचा? काय मिळालं तुला हे सगळं करून? काय साध्य करायचं होतं तुला? सॉरी, मी खूप चुकीची वागले. तुला माहितीये, तुमच्या या सगळ्या कारस्थानामुळे ना गिरिजाला जेलमध्ये जावं लागलं. काय काय सहन करावं लागलं तिला. सगळ्या लोकांच्या नजरेतून उतरली ती. पण विक्रांत, मी खरंच सांगते, हा सगळा ना रमाकांत मयेकरांचा प्लॅन होता. हो. अगं, पण तू सामील होतीस ना त्यात. ते काय नाही, मी पोलिसांना फोन करतो. पोलीस? विक्रांत थांब प्लीज, पोलीस नको. गिरिजाला पोलिसात देताना तुम्ही विचार केला होता? माहितीये तुला काय काय सहन केलं तिने? कुठल्या कुठल्या माणसांसोबत जेलमध्ये राहिली होती तुला माहितीये? तिने जे जे सहन केलं ना ते सगळं तुम्हाला सहन करायला लावणार आहे मी. तुमच्यासारख्या माणसांना ना शिक्षा झालीच पाहिजे. थांब विक्रांत, किती बोलणार आहेस त्यांना? अरे, आई आहे ती तुझी. आई? ती आई अशी असते? नाही ग, आई कोणाचंच वाईट नाही करू शकत. ही आई नाहीये. विक्रांत, अरे चुका माणसाकडूनच होतात. आणि त्या म्हणाल्या ना, त्यांचा राग होता माझ्यावर. त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे. प्लीज त्यांना नको बोलूस. गिरिजा, कुठल्या मातीची बनली आहेस तू? या आईने तुला नेहमी त्रास दिलाय गिरिजा. हा जयंत डॉक्टर कसा वागलाय तुझ्याशी तुला माहिती आहे ना? आणि त्या काकाने तुझं जगणं मुश्किल केलं होतं गिरिजा. या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ऐक माझं. नाही विक्रांत,
मी ठरवलंय, मी ह्यांना माफ करणार आहे. गिरिजा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? कारण ही सगळी माझी माणसं आहेत. विक्रांत, चुका होतात अरे, म्हणून काय आपण त्या धरून बसायच्या का? मी यांना माफ केलंय आणि मला असं वाटतं तूही मोठ्या मनाने त्यांना माफ करावं. मला हे पटत नाहीये. गिरिजा, या सगळ्यांनी तुला त्रास दिलाय. ऐक माझं, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. गिरिजा, एवढं सोपं आहे? विक्रांत, एवढं कठीणही नाहीये. आणि प्रकाश जिवंत आहे, त्यामुळे हे ऐकूनच माझ्यावरचा खुनाचा ठपका निघून गेलाय. सो कोणावर राग धरून ठेवायचा प्रश्नच उरत नाही. आय एम सॉरी विक्रांत. गिरिजा, मी खूप चुकीची वागले. मला माफ करा. एक मिनिट, मी बोलू का? हे बघा मिस गिरिजा, मिस मयेकर, आय एम रिअली सॉरी. तुमचं प्रोफेशनली आणि पर्सनली भलं व्हावं असं कधीच मला वाटलं नाही, आणि म्हणूनच कदाचित चुकीच्या माणसांची साथ दिली मी. आय एम रिअली सॉरी. पण आज तुम्ही दाखवून दिलं, माझ्यापेक्षा तुम्ही मनाने खूप मोठ्या आहात. एवढ्या चुका करून सुद्धा तुम्ही मला सहज माफ करून टाकलं. तुमच्या घरचा मानलं. तुम्हाला पटणार नाही कदाचित, पण आज तुम्हाला वचन देतो, यापुढे मी आयुष्यात असा कधीच वागणार नाही, कधीच नाही. आय एम रिअली सॉरी. बघितलंस विक्रांत, ह्याला म्हणतात रिअलायझेशन. आणि हेच महत्वाचं आहे नाही का? मी जर आज राग धरून ठेवला असता, मी थांबले नसते, तर हे असंच सुरू राहिलं असतं. खरं सांगू, मला माझी माणसं महत्वाची. आणि ती मला माझ्या आयुष्यात हवी आहेत. ती आहेत म्हणूनच तर आयुष्यात गोडवा आहे ना. असं का बघतोयस? नाही, लकी आहे मी गिरिजा, तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली. खूप मोठं मन असलेल्या मुलीवर प्रेम केलंय ग मी. विक्रांत, आय एम सॉरी. मी खूप वाईट वागले तुझ्याशी. पण मला माहिती होतं गिरिजा, तू मला सोडून कुठेही नाही जाणार. आणि आता तर मी तुला कुठेही नाही जाऊ देणार. हे तुझं काळीज, जे तू मला दिलं होतंस. माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे गिरिजा.
तुझं पैंजण. लहानपणापासून जपून ठेवलं होतं मी. तुला आठवतं ना काय म्हणाली होतीस? जो कोणी हे पैंजण मला परत आणून दे मी त्याचं सगळं ऐकेन. पण काय फायदा, लग्नानंतर तर मलाच ऐकावं लागणार आहे तुझं. लवकर बरी हो आता आणि लग्न कर माझ्याशी. माझ्या आयुष्यात तू बायको म्हणून हवी आहेस मला गिरीजा. देवा, आजपर्यंत तू माझी आणि माझ्या माणसांची काळजी घेतली आहेस. यापुढेही तुझे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू दे.